मी रोहिणी भोईर जनरल रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेत, त्याचा ढोकळा बनवणार आहोत। म्हणजे किती घेतलेली उडदाची डाळ आणि तांदूळ? 2 वाट्या मी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी एवढी मेथी घेतलीत, 1.5 चमचा। मग आता ते भिजवून आपण 5-1 तास भिजवलेलं आणि आता आपण ते वाटून घेतो एकत्रच भिजवलेलं तांदूळ आणि उडीद डाळ आणि मेथी, आणि आता आपण एकत्र वाटून घेतोय ते। बघा, हे वाटून घेतलं मिश्रण आपण। आई दाखवते कसं वाटायचं। हे काय एवढं जाड ठेवायचं, चला एकदम बारीक असं, थोडीशी कणी लागते पण बारीकच आहे, एकदम बारीक ठेवायचं। तर आता हे वाटून आपण 8 तासासाठी झाकून ठेवूया। जसं जाड पातळ नाही तर आता वाटून आपण 8 तासासाठी ठेवून ठेवूया। आपण रात्री ढोकळ्याचं तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेली ना, वाटून भिजत ठेवले। त्याचं हे चटणीचं साहित्य त्याच्यात हे कोथिंबीर घेते वाटीभर, 4-5 मिरच्या घेतात, लसणाचे 10 कळ्या आहेत, थोडंसं शेंगदाणे घेतात मी, आम्हाला शेंगदाणा जरा ॲसिडिटी करतो, आणि अद्रक घेते बघा। ते तर वाटून घेऊया। आपण थोडं मीठ टाकतोय, थोडा इनो टाकूया। इनो टाकल्यावर थांबायचं नाही, लगेच टाकून द्यायचं। मिश्रणामध्ये 1 टीस्पून इनो टाकून छानपैकी ढवळून घेतलं। हे बघा, ताटाला आपण तूप लावून घेते, तेल लावून घ्या, काही चालेल। लगेच टाकून द्यायचं। इनो टाकल्यावर लगेचच मिश्रण ताटात पसरवून घ्यायचंय। आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊया। दहा मिनिटं मिश्रण स्टीम झाल्यावर त्याच्यावरती ही चटणी, अर्धा टीस्पून मीठ टाकून चटणीमध्ये ही चटणी त्यावर पसरवून घ्यायची। चटणी पसरवून त्यावर आपण झाकण दिलेलं आहे आणि थोडं स्टीम करणार। उरलेल्या मिश्रणात परत एकदा 1 टीस्पून इनो टाकून छानपैकी ढवळून घेतलं। आता चटणी लावलेली आहे त्याच्यावर आपण हे मिश्रण पसरवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं। आपलं सर्व टाकून झालेलं आहे, आपण झाकण लावून ठेवूया। जोपर्यंत आपला ढोकळा वाफतोय तोपर्यंत आपण इथे फोडणी तयार करून घेऊया। तर इथे फोडणीसाठी आपण 5 टेबलस्पून ऑइल घेतले, त्यात 1 टीस्पून आपण राई टाकली। राई तडतडली की आपण त्यात 1 टीस्पून जिरं टाकलं।
आता राई तडतडले, त्यात आपण 10-12 पानं कढीपत्त्याची टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतले आणि 3 मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या त्या पण टाकल्या. अर्धा टीस्पून हिंग टाकून घेतला. आपण थोडं पाणी टाकूया. आपण चटणी न लावता सुद्धा प्लेटमध्ये नुसता ढोकळा सुद्धा बनवून घेतला. खूपच स्पॉन्जी झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आपण कापून पण घेतले, त्याचे पीसेस करून घेतले. खूप छान तयार झालेलं आहे. आता आपण चटणी लावून प्लेटमध्ये जो ढोकळा स्टीम केला तो तयार झालेला आहे. तर आता जी फोडणी आपण तयार केलेली ती त्यावर पसरवून घेऊया. आता आपल्याला हवे त्या साईजचे आपण पीसेस करून घेऊया. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.